पवार कुटुंबात लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे। सुप्रिया सुळे यांची कन्या विवाह बंधनात अडकणार आहे। पण पवारांचा जावई कोण होणार, बारामतीची लेक कुणाची सून होणार, हे सुशीलकुमार शिंदेंच्या मुलीने पोस्ट करून सांगितलेलं आहे। बघूया। शरद पवारांची नात लवकरच अडकणार विवाह बंधनात। मध्यस्थी फडणवीस गडकरींची, पोस्ट सुशीलकुमार शिंदेंच्या मुलीची। सुप्रिया सुळेंची लेक रेवती होणार नागपूरची सून। पवारांच्या घरी लवकरच लगीन सराईची लगबग सुरू होणार आहे। शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलंय। सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळे लग्न गाठ बांधतील। सुशीलकुमार शिंदेंची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। ज्यांच्याशी रेवती यांचं लग्न होणार आहे ते सारंग अरुण लखानी नागपूरचे आहेत, त्यामुळे पुण्याच्या रेवती सुळे आता नागपूरच्या सून होणार आहेत। सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी कोण आहेत तेही पाहूया। सारंग लखानी हे अरुण लखानी यांचे पुत्र। अरुण लखानी विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक। सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटू। विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग। आपल्याकडे जसं काका, मामा, आत्या, मावशी, वऱ्हाडी आणि स्थळ सूचक सोयरीक जुळवतात, तशीच राजकीय कुटुंबातही ही प्रक्रिया काही वेगळी नसते। चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवारांच्या नातीसाठी सोयरीक जुळवून आणल्याचं सांगण्यात येतंय। अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्र पवार, त्याचसोबत अजित पवार यांचा मुलगा जय पवार या दोघांच्याही लग्नानंतर आता पवार कुटुंबात हे तिसरं मोठं कार्य होणार आहे। सुप्रिया आणि सदानंद सुळेंना रेवती आणि विजय अशी 2 मुलं। रेवती सुळेंची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी पूर्ण। बारामती लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच प्रचारात सहभाग। सुप्रिया सुळेंचा मुलगा विजय सुळे बास्केटबॉल खेळाडू। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये सहभाग। अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झाल्याने पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। या दुःखातून सावरत कुटुंबीय पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू झाले। त्यानंतर आता पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभ कार्य होणार आहे। गेल्या डिसेंबर महिन्यात जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नात पवार कुटुंबीय एकत्र दिसले होते। त्यामुळे राजकारण आणि कुटुंब या दोघांनाही प्राधान्य देऊन कुटुंबाची नाळ जोडून ठेवणारं पवार कुटुंब पुन्हा एकदा रेवती आणि सारंग यांच्या लग्न सोहळ्यात एकत्र दिसेल। कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।